जसं 10वा महिना जसं मी म्हटलं त्याप्रमाणे 10व्या महिन्यानंतर अन्नप्राशन केलं जातं. तर अन्नप्राशनामध्ये तुम्ही इनिशियली भाताची पेज किंवा आपल्या नाचणीचं सत्व म्हणा किंवा राजगिऱ्याची पेज वगैरे हे देणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर बदामसारखे घटक त्यामध्ये चालू करणं गरजेचं आहे. त्याबरोबर काही जणं इडली किंवा डोसासारखे मऊ पदार्थ पण देऊ शकतात. त्यातल्या त्यात तांदळाची खीर ही पण छान असते. तूप घालून तांदळाची जर दुधात केलेली खीर दिली, तर तीही सुद्धा चांगली आहे. दूध देताना शक्यतो गाईचं दूधच वापरायचं आहे. हे गरजेचं असतं कारण ते पचायला हलकं आहे. आणि आजबेलाच तुम्ही इतर काही घटक म्हणजे लापशी जी राजस्थान, गुजरातमध्ये बऱ्याच प्रमाणात वापरली जाते, ती लापशीसुद्धा मुलांसाठी गरजेची आहे. त्या लापशीमध्ये थोडंसं किसलेलं आलं, हळद आणि तूप हे शिवाय दालचिनी आणि वेलदोडे थोडेसे घालून जर दिलं, तर बाळांची भूक वाढायला मदत होते आणि त्यांना अतिरिक्तचं पोषण मिळायला मदत होऊ शकते. या दृष्टीने म्हणजे ह्या वयामध्ये 1 ते 10 किंवा 11व्या महिन्यापर्यंत जर असे घटक वापरले, तर या बाळांच्या वाढीसाठी पोषक घटक त्यातून चांगले मिळतातच.